झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। सावली सुखाची। सापडली? कुठे नोट? राधाताई मी तिथेच ठेवलेली वरच्यावर, पण याच्यात नाही, गेली कुठे मग? मुंग्या, अरे प्रश्न विचारण्यापेक्षा नोट सांभाळून ठेवली असते तर बरं झालं असतं ना। अहो चंदूशेठ, खरंच सांगतो, तिथेच ठेवलेली। मंथन दादा, या या, चला झालंय। हो सर। हा मुलगा आला ना की नेहमी काही ना काही गडबड करतोच। परत एवढा गोंधळ घातला याने। आता हा मला दिसला ना की याला मी अगं अडव त्याला, जास्त लांब नसेल गेला। हो तू फारच एक्सपेन्सिव्ह आहेस ग या विराजस बिराजदार साठी। हो, अगं जा पटकन। आई, मी पण जाऊ का धावत धावत? अहो चंदूशेठ, आता ह्या वयात झेपणार आहे का तुम्हाला? ए तू माझं वय बी काढू नको, पहिले सांगतो तुला। जा, धडपडू नका म्हणजे झालं। असू दे असू दे, बिट्टी शोधेल। निघायचं? हो हे ड्रायव्हर थांब। सर, तुम्हाला कोणी तो बोलत आहे। तू बस, तू गाडीत बस, पटकन गाडी चालू कर, लगेच चल, थांबू नको अजिबात। बापरे, चल 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 चल। अरे थांब, अरे देवा, आता देणगीदाराचा नंबर घेऊन गेला। आता कुठे शोधू मी याला? परत सापडलंच नाही तर? नाही, तयार झाले का युवराज? अगं आई, हा एवढा वेळ झोपलेला कसा? अरे मलाही तेच कळत नाहीये। अगं हा अजून झोपलाय, हे जर त्याला कळलं ना तर त्याची धडगत नाही का आज? मलाही त्याचीच काळजी वाटते। अरे पण विराजस असं कधी करत नाही। काय झालं असेल? काय झालं असेल ते सोड, काय करायचं ते सांग। अगं तिकडे देवळात नवीन मसाल्याची पूजा सुरू झाली असेल आणि विराजच तिथे नाही असं कळलं ना की चिडचिड करेल तो परत। रात्री जेवला नाही, तसाच झोपला। सकाळी ब्रेकफास्ट नको म्हणायलाही उठला नाही। म्हणजे युवराजांना ग्राउंड रिसर्च भारी पडला की काय? अगं बाई, एका दिवसाचाच उत्साह संपला वाटतं। नाही नाही नाही, तसं नाही। विराजस, ए बा विराजस,
एक मिनिट आई, एक मिनिट. आई, काही लक्षात येतंय का तुझ्या? यावर नंबर पण आहे. 988463. अरे कोणाचा नंबर असेल? अजून कसं लक्षात येत नाही तुझ्या? स्पेशल वालीचा नंबर असेल, क्लिक वालीचा. हा, ग्राउंड रिसर्चला गेला होता ना, तेव्हा भेटली असेल. चला, भांडण मिटलं, रुसवा गेला, नंबर मिळाला. रुसवा जाणारच आहेच माझा नातू लागवी. पण काय रे, मुलगी साध्या घरातली दिसते नाही, 20च्या नोटेवर नंबर लिहिलाय म्हणून. पण काय रे, या गधाड्याने फोन तरी केला असेल का? हा, आता तो मोठा प्रश्न आहे. ते आता आपल्याला कसं कळणार यांनी काय केलंय ते? हे बघ, आपण एक काम करू, ग्राउंड रिसर्चला त्याच्या बरोबर सोबत जाऊया, पाहूया ही क्लिक आहे तरी कोण. काय मस्त आई. म्हणजे तू झोपला नव्हतास तर झोपेचं सोंग घेऊन आमचं दोघांचं बोलणं ऐकत होतास तू. हा चोरा, एक्झॅक्टली. आणि हे जे तुमचं चालू आहे ना स्वप्नरंजन, ते बंद करा. कोणीही काहीही क्लिक वगैरे झालेलं नाहीये. नोट दे इकडे. नोट 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 नाही. वेंद्र, क्लिक बद्दल मलाही काहीतरी कळलंय. काय काय कळलंय? हेच की तुम्ही प्रेमाला शोधत नाही, प्रेम तुम्हाला शोधत येतं. वाह वाह आई वाह, क्या डाय. उठ 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 उठ. बेताची उंची आहे, गोरा म्हणजे उजळच आहे तसा, पण ड्रायव्हरच आहे. किंवा तुम्हाला चांगली मिसळ खाल्ल्याचं सांगितल्याचं आठवतंय का कोणीतरी? नाही आठवत. गाडीचा नंबर आहे तुमच्याकडे? नाही. मग कसं सांगणार? कठीण आहे. मग त्यांचा फोटो वगैरे काय आहे का तुमच्याकडे? नाहीये, पण तो सापडायला हवा. सापडायला हवा? मग त्या गाडीमध्ये तुमचं काय राहिलंय का? हो, 20ची नोट आहे. 20ची नोट? 20च्या नोट साठी त्याला शोधताय? नाही हो, त्या नोटीवर एक नंबर आहे, तो हवाय मला. आता त्या माणसाने जर ती नोट खर्च वगैरे केली असली तर? नाही नाही नाही, असं म्हणू नका. काही करून तो मला सापडायला हवा. ती नोट जर त्याने खर्च केली ना तर मला ती परत कधीच सापडणार नाही हो. ती नोट नाही नाही, मला तो सापडायला हवा. एवढं काय आहे त्या नंबर मध्ये? अनाथ मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे हो. काही करून मला तो नंबर मिळायलाच हवा. मग एक काम करा, तुम्ही पोलिसात जा. हो मॅडम, कानात ते हरवले आहे का ते शोधून देतो, नाहीतर साडीला अशी तुमची पिन हरवली आहे का ती शोधून देतो. तुम्हाला गांभीर्य कळत नाहीये का? तुम्ही मस्करी करताय का माझी? अहो नाही मॅडम, मस्करी नाही करत. तुम्हाला कसं सांगू मी, ती 20ची नोट साधी नाहीये, ती खूप महत्वाची आहे हो. ते अनाथ मुलांच्या देणगीसाठी देणगीदाराचा नंबरही त्याच्यावरती लिहिलेला. ती नोट मला काही करून हवी हो. माणुसकीच्या नात्याने तरी त्याला शोधा हो, प्लीज. अहो ताई, त्याने काही गुन्हा केला का त्याला शोधायला? अहो तुम्हीच दिली ना ती नोट. आता त्या नोटसाठी काय आम्ही महत्वाचे काम सोडायचे का? आम्हाला लई काम आहे. तुम्हीच शोधा, ती नोट पण आणि ते माणूस पण.
अवघड आहे तुमचं मिलन. हा? बघा ना, सरळ दिसतंय. मऊ नाहीच तुमचा हात. संघर्ष अवघड आहे. जे होतं ते तुम्ही तुमच्या कर्माने घालवलं आहे. नोट मिळणार का तेवढं सांगा. अनाथ मुलांचं भविष्य अवलंबून आहे त्याच्यावर. ठेविले अनंते नोट जैसेची राहिलं. जोवर तो ड्रायव्हर समोर येत नाही नोट घेऊन तोपर्यंत. म्हणजे तो नोट घेऊन येईल का समोर? त्यासाठी त्या चिरंजीवांचा हात बघायला लागेल. क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही, क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही, तू माझ्या नशिबात आहे का नाही, तू माझ्या नशिबात आहे का नाही, क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही. आहे नशिबात आहे म्हणूनच नोटेवर नंबर दिलाय ना. वाह आई वाह, ये मुद्दा नोट किया जाए. दमयंती बाई, नातवाला त्रास होतोय बरं का. हो का? मग सगळी माहिती दमयंती बाईंना द्या. बिराज जसराव. आई बघ बघ, आपल्या विराजसचे गाल लाजून लाजून कसे लाल झाले ते बघ. तसं काही नाही हा चाचू. चाचू तू उगाच आगीत तेल ओतू नको. माझी नोट दे इकडे. ठीक आहे, तसं काही नाहीये ना, नाहीये ना तसं काही. मग कशाला हवी तुला ही नोट? मी एक काम करतो, मी तुला मस्तपैकी नव्या कोऱ्या करकरीत नोटा देतो. त्या नोटांवर तुम्ही एकमेकांना काय मेसेजेस द्यायचे ते द्या. काय आई, बरोबर की नाही? हो हो, नव कोर करकरीत प्रेम आहे. मग मेसेज द्यायलाही नोटा करकरीतच हव्या ना, कोऱ्या. कोणाला काही मेसेज द्यायचा नाहीये. मला तिच्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. ती नोट इकडे दे. बोलायचं नाहीये ना, मग कशाला हवी नोट? आणि 20ची नोट तुझ्यासाठी एवढी महत्वाची कधीपासून झाली? याचा अर्थ या नोटेवरचा नंबर नक्कीच महत्वाचा असणार. राघवेंद्र, हा ही नोट घे. लाव तिला फोन. तिलाच आपण विचारू. हा हा हा, लावतो. मी लावणार. 988. अरे बापरे, हा नंबर जर खरंच तिचा असेल तर ही कोण हे यांना कळेल. एक मिनिट. होय चाचू, एक मिनिट. नका लावू फोन. आओ बाया ना ऊट पहाड़ के नीचे. बताओ, सांगो. इकडे. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. तुझ्यामुळे मी तिच्या तावडीत सापडलोय. अरे मग चांगलंय ना. चांगलंय. नाही, अजिबात चांगलं नाहीये. ती मुलगी आहे ना, मुलगी एक नंबरची महामाया आहे, महामाया. अरे बघावं तेव्हा पैसे मागते. हा, उन्हातानात भर रस्त्यात फिरवते. आता तो 40 रुपयाचा फ्लॉवर घेतला असता काही बिघडलं असतं, पण नाही. फ्लॉवर 30 रुपयातच घेतला पाहिजे म्हणून 5 रुपयांसाठी 2 किलोमीटर चालत फिरवत होती मला. हैराण केलाय तिने मला. हैराण करून सोडलाय. माझा छळ केलाय, छळ. अरे पण मग ही नोट, हा नंबर म्हणजे ते मी थोडी कामात मदत केली तिला, तर पगार आहे तो माझा. मी तिला मदत केली या, मला पगार मला या. अरे पोराचा पगार झाला या, पोराचा पगार झाला या. गंमत वाटते तुला? गंमत वाटते? इथे माझ्या पाठीचे तुकडे झालेत, कंबर मोडली आहे माझी. नशीब चांगलं म्हणायचंय.
मला मात्र क्लिक झाली. हो ना, बाजारात भाव केला म्हणजे पैशाची किंमत आहे. आता पायपीट केली म्हणजे साधी आहे. वर तुला मदत केल्याचे पैसे दिलेत म्हणजे प्रामाणिक आहे. मला तर बाबा आवडली. तिला भेटायला हवं. हा काय रे विराजस, अरे ती पोरगी कोण आहे रे? अरे बापरे, मेलो. आता काय सांगू यांना? मिसळ सेंटरवरची मुलगी असं सांगितलं तर हे तिथे जाऊन धडकतील. ही काय आली? तुमचं जे स्वप्नरंजन चालू आहे ना, ते लगेच थांबवा. त्या मुलीला मला परत कधीच भेटायचं नाहीये, त्यामुळे विषय संपला. असा काय? अरे नाही युवराज, विषय संपला. आत्ता विषय सुरू झाला. भेटली रे भेटली क्लिक युवराजला, भेटली रे भेटली क्लिक युवराजला, भेटली रे भेटली क्लिक युवराजला. आपल्याला अनाथ आश्रमासाठी मदत पाहिजे ना, तर एका माणसाने ना नंबर दिलाय नोटीवर. ती नोट मी आपल्या पैशांच्या डब्यात ठेवली आहे. बापरे, अरे अरे थांब. त्या देवावर विश्वास ठेव, भेटेल पुन्हा. तुला वाटलं ना मिसळ चोरून तो पसार झाला, पण तो भेटलाच ना तुला पुन्हा. तू शिक्षा दिलीस ना त्याला, तसाच भेटेल बघ. तो वरती बसलाय ना, तो सुद्धा सगळ्यांचा हिशेब ठेवतो बघ. आता का भेटेल माहित मला. मी त्याला शिक्षा केली म्हटल्यावर रागवला असेल तोही माझ्यावर. माझ्या वाऱ्यालाही उभा नाही राहायचा. किती शोधलं, किती विचारपूस केली त्याच्याबद्दल. भेटायचं असतं ना तर एव्हाना भेटला असता तो मला. मला वाटतं देवाच्याही मनात नाहीये तो मला सापडावा. माझं स्वप्न अपूर्णच राहणार असं वाटतंय. ए वेळाबाई, जितपत मी तुला समजते ना, तू तुझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीस, एवढं माहितीये मला. हो पण अगं किती अडचणी येत आहेत. तोंडाशी येऊन घास जातोय. आता बघ ना, मी ती मसाल्याची स्पर्धा हरले, ती 20ची नोट पण गेली. मला वाटायचं ज्याचं कोणीही नसतं त्याचा देव असतो, पण तोही माझा गैरसमज आहे असं वाटतं. तसं नाहीये राधा. अगं देव सगळ्यांना देतो, पण जेव्हा त्याच्या मनात येतं ना, आता द्यायची वेळ झालीये तेव्हाच. आपल्याला मात्र सगळ्या गोष्टींची घाई झालेली असती बघ. माई, खरंच देव असतो का ग? हो, देव असतो ही गोष्ट माझ्याशिवाय आणखी कुणाला चांगली ठाऊक असणार आहे. माझं कोण होतं या जगात? आपलं म्हणणारं कुणीही नव्हतं, दृष्टी नाही. पण तरीही या राधेशी गाठ बांधलीच ना त्यांनी माझी. आणि निर्जीव डोळ्यात स्वप्न पाहण्याची एक दृष्टी दिली. तेव्हा मला पटलं, जगात देव असतो, तो बघतो आपल्याला, काळजी घेतो सगळ्यांची. राधे, त्याने आपल्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतली ना,
तर त्याच्या बदल्यात तो आपल्याला दुप्पट देतो ग. त्याचं तुझ्या इकडे लक्ष असेल बघ. तू तू त्याच्यावर फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव.